जे मुंबईतील आरे कारशेड वेळी झालं ते आता नाशिकमधील तपोवनमध्ये होतंय। ज्या महाराष्ट्रात देवाभाऊंनी सर्वाधिक वृक्षारोपणाचा विक्रम केला, महाराष्ट्र में इस साल 10 करोड़ पेड़ लगाएंगे, त्यात काही लोक झाडे तोडले जात आहेत अशी अफवा पसरवत आहेत। तेव्हा सत्य जाणून घेणं आवश्यक आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याची योजना आहे। त्यासाठी 40-50 वर्षाची झाडं कापणार ही अफवा पसरवून पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण सुरू आहे। पण प्रत्यक्षात प्रक्रिया काय असणार आहे त्यामागचं सत्य जाणून घेऊयात। प्रथम झाडांचं सर्वेक्षण केलं जातं, नंतर जेवढ्या झाडांची आवश्यकता आहे त्या संख्येसाठी झाड प्राधिकरणाकडे रीतसर परवानगी मागितली जाते। परवानगी मिळाल्यानंतर विभागाला शुल्क भरावं लागतं आणि त्या बदल्यात दुप्पट वृक्ष लागवड करणं अनिवार्य असतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचं एकही झाड तोडलं जाणार नाहीये। केवळ बाभूळसारखी जंगली झुडपी तोडली जातील, ही आवश्यक तेवढीच। ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं कोट्यावधी झाडं लावण्याचा नवा इतिहास रचला, ते 4 दशकांची झाडं तोडतील का हो? ही निव्वळ दिशाभूल आहे। अफवांना बळी पडू नका, कारण देवाभाऊ हे निसर्गाचे रक्षक आहेत। कुंभमेळ्याची भव्यता आणि महाराष्ट्राची हरित शोभा दोन्ही ते जपतील।